सिन्नर शिर्डी मार्गावरील भक्तनिवास 4 वर्षांपासून कुलूप बंद आहे। 14 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं साई भक्तनिवास अक्षरशः धूळ खात पडून आहे। हे भक्तनिवास बंद असल्यामुळे साईंच्या दर्शनाला येणाऱ्या पदयात्रेकरूंची गैरसोय होतीये। साई भक्तांच्या सुविधेसाठी बांधलेलं भक्तनिवास शासनानं सुरू करावं आणि या पदयात्रेकरूंशी जी 24 तासनं बातचीत केलेली आहे, त्यांनी या संदर्भातली मागणी केली आहे। या यात्रेकरूंशी आणि ग्रामस्थांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। सिन्नर शिर्डी राज्य मार्गाच्या विस्तारादरम्यान राज्य मार्ग विभागाने सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे साई भक्तांच्या मुक्कामासाठी आणि आसरा मेळावा यासाठी एक भक्तनिवास बांधून दिलं। या विस्तारादरम्यान राज्य मार्ग विभागाने हे भक्तनिवास बांधून दिलं। जवळपास 14 कोटी रुपये खर्च करून खोपोडी आणि पाथरे या ठिकाणी भक्तनिवास बांधण्यात आलं। मागील कित्येक दिवसापूर्वी या भक्तनिवासाचं काम पूर्ण झालं, मात्र तेव्हापासून हे भक्तनिवास आणि जे आश्रयाचं ठिकाण जे आहे साई भक्तांसाठी बांधून दिलेलं, ते मात्र गेले कित्येक दिवसांपासून धूळखात पडून आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे पाथरे येथील जे भक्तनिवास आहे ते बांधण्यात गेलेलं आहे। या ठिकाणी सुसज्ज असे हॉल आहेत, टॉयलेटची व्यवस्था आहेत आणि काही रूम 30हून अधिक रूम या ठिकाणी बांधण्यात गेलेल्या आहेत। राज्य मार्ग विभागाने सिन्नर शिर्डी रोडच्या विस्तारात साई भक्तांच्या मुक्कामासाठी खोपडी व पाथरे येथे प्रत्येकी एक असे 2 भक्तनिवास उभारले। जवळपास या भक्तनिवासासाठी 14 कोटी रुपयांचा निधी खर्च करून आधुनिक सुविधा असलेले भक्तनिवास बांधण्यात आले, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत एकही भक्त या ठिकाणी मुक्काम करू शकलेला नाहीये। ते आता शासनाने एवढा खर्च केलाय, तो कशाला खर्च केलाय आता मला ते समजत नाही। बांधून तर झालंय, गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो, आम्ही गेले 20 वर्षापासून पालखीमध्ये आहोत, पण आता गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो तर इथं बाहेरच आरती केली आणि मग मुक्कामासाठी दुसरीकडे गेलो। शासनाने एवढा खर्च केलाय पदयात्रेसाठी, पालखीसाठी, थांबण्यासाठी। आम्हाला ते असून सुद्धा आम्हाला खर्च करून पैसे देऊन आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आसरासाठी थांबावं लागतं काही ठिकाणी। म्हणजे आम्हाला पैसे द्यावा लागतात, तर मग शासनाने एवढा खर्च का करावा? नाहीतर नाही केलं तर चाललं असतं, म्हणजे आम्हाला बोलायची गरज नव्हती। आता करून ठेवले, खर्च पण केला पण ते बंद आहे। मग अशा अवस्थेत आम्ही काय करणार? शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेले भक्तनिवास केवळ नावालाच आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कुणाल जमदाडे, जी 24 तास, पाथरे, सिन्नर।